एस पी सर आपल्यासोबत आहेत. सर काय आवाहन कराल, कारण ग्रामीण भागामध्ये जे आहेत नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि हे ड्रोन नेमकं कोणाचे आहेत आणि कशा आहेत यावर नेमकं शंका उपस्थित केली जात आहे. नाही, आपल्या माध्यमाने मी सर्व लोकांना आश्वस्त करू इच्छितो की हे ड्रोन काही त्याच्याने कोणाचाही नुकसान होणार नाही. बऱ्याचशा म्हणजे ते निरुपद्रवी आहे. काही खोडसाळ वृत्तीचे लोक कदाचित ते ड्रोन उडवून सोशल मीडियावर ते जर त्याचा प्रचार आणि प्रसार झाला की त्याच्यामध्ये अजून जास्त लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो आणि त्यामुळे अजून ते पुढे अजून असं काहीतरी कृत्य करण्यासाठी प्रोत्साहित होतात. परंतु आपल्या माध्यमाने मी सर्व या खोडसाळ वृत्तीच्या लोकांना सांगू इच्छितो की आम्ही आता अँटी ड्रोन गन आमच्याकडे आहे आणि त्याच्यावर आम्ही त्याद्वारे जिथं जिथं असं काही ड्रोन आढळले तर तिथं ती ड्रोन अँटी ड्रोन गन आहे ते डिप्लॉय केली जाईल. या ड्रोनच्या माध्यमाने या अँटी ड्रोन गनच्या माध्यमाने जर कोणता ड्रोन दिसला, दृष्टिक्षेपात असला, तर जवळपास अर्धा ते 1 किलोमीटर दुरीपर्यंत या अँटी ड्रोन गननी त्याच्यावर कंट्रोल करता येतो. कंट्रोल कशा प्रकारे करता येतो तर त्याला रिटर्न टू होम कमांड दिलं की ह्या ड्रोनचा जो रिमोट कंट्रोल आहे तो पूर्णपणे निष्प्रभ होऊन जातो किंवा त्याचा कॉन्टॅक्ट त्या ड्रोनशी तुटून जातो आणि ह्या अँटी ड्रोन गनच्या ताब्यात तो येऊन जातो. त्यामुळे मग तो जिथून तो सुरू झाला तिथं परत जाऊन खाली उतरतो आणि मग त्याला ताब्यात घेऊ शकतो. त्याचबरोबर जर आपल्याला असं वाटलं की हे विशेष करून VVIP मुवमेंटमध्ये आहे की जर आपल्याला असं वाटलं की त्याच्यामुळे काही नुकसान होऊ शकतं तर त्याला फक्त होवर करण्याचे, म्हणजे की त्या ड्रोनला तो तिथल्या तिथं जिथं तो आहे तिथंच तो उडत राहणार आणि जोपर्यंत त्याची बॅटरी नाही संपत तोपर्यंत उडत राहणार आणि मग खाली पडून जाणार. नक्कीच आपण ग्रामीण भागातील नागरिकांना नेमकं काय आवाहन करावं? या माध्यमाने मी नक्की आवाहन करू इच्छितो की कोणालाही या ड्रोनपासून भीती नाही आहे किंवा याच्यावर घाबरण्याचं काहीही कारण नाही आहे. त्याच्यावर आमची नजर आहे आणि यापुढे जर असं कोणी कृत्य केलं तर त्याच्यावर त्यांना ट्रेस केल्या जाईल. त्यांचा जो सिरियल नंबर असतो त्याच्याद्वारे त्यांना ट्रेस करून त्यांच्यावर जे ड्रोनचं खोडसाळपणा करतात त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. थँक्यू सर आमच्याशी बोलल्याबद्दल. हे होते ग्रामीण SP लोकशाही न्यूजसाठी सुरेश पैठण.